Hi, namaskar everybody. How are you? How do you do? I am fine everybody. चला आता केस बिस इचरते. इथे स्वतीकडे फेरफटका मारून खाल्लंय पिल्लंय आता जाते. तर आज मला जायचं होतं गावाकडं, पण आज कारभारीला आहे सुट्टी. सुट्टी म्हणजे तुम्हाला काय सांगू, जेव्हा आपली गाडी नव्हती तेव्हा मरणाच्या गाडीला खेपा होत्या, आणि आता गाडी घरी आली या. काय तुम्हाला सांगू गाडीचा तर खेळ. मला गाडीचा व्हिडिओ करायचा आहे आपल्या. तर टाइम भेटेना बघा मला. तर मेकअप करते, शायनिंग करते, तुझा मेकअप असा तसा. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला मला हे सांगायचं आहे की काल परवा दिवशी जी मेकअप केला होता का ना, त्याचे 2 व्हिडिओ बनवलं होतं मी, आणि एक आपला असाच केला होता. खरं तर मला मेकअप करायची सवय नाही. तुम्ही विचार करा, जे राहत आहे तिला साबणाची पण एलर्जी आहे, ते साबण लावत नाही, ते कोणती म्हणजे मी कोणची क्रीम लावत नाही, कोणचे साबण लावत नाही. मी फक्त डोक्याला का नाही डायरेक्ट एखादा शॅम्पू लावला तर लावला, नाही तर डायरेक्ट माझं निरम्यानं डोकं धुत असते मी. आणि मग त्या ताईचं पार्लर आहे, म्हणजे पार्लर तर कुठलं तर आपलं असंच त्यांचं, ते घरच्या घरीच त्यांच्यासाठीच ते केलेलं आहे, त्यांना शिकलेलं आहे ते आपलं घरच्या घरीच यूट्यूबवरनं. तर मग आता मी त्यांना विचारलं, त्यांना माझ्या ॲब्रोज केल्या. आता मी काय त्यांच्या घरी हुडकत गेली नव्हती. त्यांना मी म्हणजे आता त्यांना कसं आहे माहिती आहे का, एखाद्याला नाही आवडत सोशल मीडियावर हे असले फालतू लोक कमेंट करतात ना, त्याच्यामुळं का नाही चांगले माणसं पण का नाही कधी कधी सोशल मीडियावर यायला घाबरतात, कारण त्यांची कला दाखवायला किंवा त्यांना आवड असताना पण हे असल्या का नाही कमेंट्समुळं का नाही ते लोक सोशल मीडियावर येत नाहीत किंवा दाखवत नाहीत, हे का नाही. आणि बऱ्याच जणांकडे आता प्रत्येकाकडे एक कला असते, काय बी कला असते. कुणाकडे ब्लाऊज शिवायची, कुणाकडे स्वयंपाक करायची, तर कुणाला बाहेर हिंडाय फिरायची, कुणाला मेकअप करायची, कुणाकडे कसली पण कला असते, आणि ते त्यांना का नाही दाखवायची असते. पण हे असल्या लोकांमुळे ते दाखवत नाही ते, कारण आपल्या इथं का नाही जास्त खच्चीकरणच होतं. अरे ते UP बिहारला बघा, लाज वाटन लेकरा बाळांसंग व्हिडिओ बघायचा म्हणलं तर, वाटते का नाही वाटत. पण तसले व्हिडिओला व्ह्यूज बघा मिलियनमध्ये असतात. बाया नुसत्या बघतात आणि गडी कमेंट्स करतात, आणि जे तसलेच आहेत का नाही, आणि तसल्या लोकांना तसलेच व्हिडिओ आवडतात. आणि तुम्हाला सांगते, मी कधी स्वतःचं अंग प्रदर्शन केलं का? माझं जसं आहे तसं, येडं असलं येड्यावाने, बिग पारूस असलं तर पारूस, मी म्हणजे जसं असेल तसं. मी कधीच बाबा मला चल व्हिडिओ करायचा, लागले लाली लावायला, लागले पावडर थापायला, लागली ही करायला ती करायला, असं कधी आहे का? नाही. माझं जसं असेल तसं, जहागीरदार जरी आपल्या घरी आला तरी आपण आहे असं. कुणासाठीच मी कशासाठीच बदलत नाही. पण आता त्या ताईला काहीतरी वाटलं असेल, त्यांना माझा मेकअप करू म्हणले. मग त्यांना वाटलं ना की मी जास्त म्हणजे बाबासाहेबांचे व्हिडिओ ही ती बनवत असते. मग त्यांना काय केलं, मला म्हणलं राधा ना काय असं इकडं आल्यामुळं, कसं पहिल्यांदा आल्यामुळं साड्या आपल्या मोजक्याच ते आणलेल्या आहेत त्या, आहे का नाही. मग त्यांना म्हणल्या की चला राधा तुमचं मेकअप करते, साडी घाला म्हणलं. अगोदर त्यांना गेल्या गेल्या मला म्हणलं ही साडी घाला, ब्लाऊज. मी म्हणत होते नाही बसायची मला, नको आमकं फलानं. पण त्या म्हणल्या घाला, मी तुम्हाला ॲडजस्टमेंट करते. मग त्यांचा ब्लाऊज मी घातला, साडी घातली तिथं. मग त्या म्हणल्या मेकअप करते, आणि मला पण चांगलं वाटलं मेकअप करते, कारण मी आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मेकअप करायला लागली होती ना असा. मग आता त्यांना केला मेकअप, त्यांची इच्छा होती माझा मेकअप करायची, मी चांगलं दिसावं, माझा चांगला व्हिडिओ व्हायरल होईल. त्यांना वाटलं असेल, त्यांना काय वाटलं असेल त्यांच्या जीवाला माहिती, मला माहित नाही. पण त्यांना बरं वाटावं म्हणून मी तयार झाली की माझा मेकअप करा. मग त्या म्हणल्या कर व्हिडिओ. मग तिथून साडी घातल्याच्या नंतर मी व्हिडिओ सुरुवात केली. मग त्यांना काय लावलं काय नाही, कारण आपण बापजन मी कधी तोंडाला साबण सुद्धा नाही लावला, पण त्या दिवशी त्यांना जे बी काय तोंडाला लावलं ते मी ॲक्सेप्ट केलं, मेकअप केला. आता
ते माझं एवढं कौतुक. मेकअप कसा असतो काय असतो ह्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. करतात ना, चला करा, तुम्हाला चांगलं वाटतं ना चांगलं, मग त्याच्यामध्ये भले मी जोकर का दिसना, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण समोरच्याला, कारण माझं मी पहिल्यांदा सोशल मीडियावर उतरली का नाही तर तुम्हाला सांगते, तर मी लोकांचं मनोरंजन करत होते, मी हसवत होते, हसवायचा प्रयत्न करत होते. मी टिकटॉकला ज्या टायमाला पहिल्यांदा माझं सोशल मीडियाचं ॲप जिथं मी फेमस झाले ते म्हणजे टिकटॉक, लॉकडाऊनमध्ये. तर त्याच्यावर माझी एक पहिली म्हणजे मी पहिलं प्रसिद्धी कशामुळे मिळवली तर झळपण्या. झळपणे हा शब्द करणं सगळ्यांसाठी नवीन होता आणि ते मी वापरला व्हिडिओमध्ये. 30 सेकंदाचा व्हिडिओ होता. एवढी व्हायरल झाली की 4 महिन्यामध्ये माझं 1.5 लाखापेक्षा जास्त फॉलोअर झालं, व्हायरल झाले व्हिडिओ. लोकांना आवड लागली. मग मला वाटायला लागलं की आपण लोकांचं मनोरंजन करू शकतो. म्हणून मी एक प्रयत्न केला आणि तिथून पुढं का नाही माझी रिअल लाईफ मी दाखवत गेली की हा बाबा मी तुम्हाला हसवायचा प्रयत्न करते पण माझ्या लाईफमध्ये एवढं दुःख आहे. मग मी माझी स्टोरी सांगायला सुरुवात केली. तर ते सुद्धा मी माझ्या मर्जीनं नाही, त्याला सुद्धा का नाही आपल्या रविदादांना मला सांगितलं की तुम्ही ब्लॉगिंग करा, तुमची जीवनाची जीवनकथा सांगा, तुमचं रुटीन रोजचं काय आहे ते दाखवा. मग मी ते तसं करत 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 ते लोकांना आवडलं आणि यूट्यूबला पण मी प्रसिद्धी मिळवली. आता इंस्टाग्रामला तर हाय एव्हरीबडी माझं ते डायलॉग फेमस झाला आहे. सुरुवातीला लोक हसले बी, ते व्हायरल बी झाला ना. आता मला एव्हरीबडी म्हणून, पहिलं झळपण्या म्हणून ओळखत होते, आता एव्हरीबडी म्हणून का नाही मला जिकडं तिकडं ओळखतात. जर मला म्हणजे आता त्याचं काय असतं ते एव्हरीबडी म्हणून ते आता तीच ध्यानात आलं, त्याला ओरिजिनलमध्ये काय म्हणतात ती सुद्धा मला ध्यानात सुद्धा येईना आणि मना बी येईना आणि माहीत बी नाही. आता तर ते विसरूनच गेले मी ते एव्हरीबडीच्या नादात. तर मग मला हे सांगायचं होतं, जर माझ्या येड्या गबाळ्या अवतारामुळं किंवा माझ्या वाकड्या तिकड्या मोडक्या तोडक्या इंग्लिशमुळं किंवा जे काय बी असेल माझ्यामध्ये जे तुम्हाला आवडत नाही त्याच्यामुळं जर मला प्रसिद्धी भेटली असेल तर मी ती काय विसरायची. आणि आयुष्यात कधीच मी मेकअप नाही केला. त्या ताईंना पण आनंद भेटला माझा मेकअप करताना, मला पण आनंद भेटला की त्या ताईनं माझ्या तोंडाला रंगवत होते. भले माझी का नाही तुम्हाला सांगते, स्वतःची केस मी स्वतः विचारते आणि मला दुसऱ्यानं माझ्या केसामध्ये कंगवा घातला, हात घातला तर मला इतकं भारी वाटतं ना, लय भारी वाटतं. म्हणून मी जाणून बुजून का नाही विणी घालायसाठी, तेल लावायसाठी बसत असते. मग आता बघा माझी कावी तर एवढीशीच आहे, तर कावीकडून पण मी माझी डोक्याला केस लावून घेत असते. परत आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असं स्वातीची पोरगी तायना, परत स्वाती, परत असं कुणी पण असं कुणी म्हणलं का ना माझी तुझी इणी घालते, मी लगेच तयार झाते. भले तिकडं कशी का असा ना, त्यांना वाकडी तिकडी जरी घातली तरी मी त्याच्यामध्ये आनंद मानून घेते. मी म्हणत नाही फॅशनच करा ना असंच करा तसं, मला फक्त समोरच्याला आनंद द्यायचा असतो आणि खुश करायचं असतं. आता त्या ताईतनं बी तसंच केलं. भले ते मेकअप त्यांना सूट होत असेल, माझं तोंड आधीच तर ते का तव्याच्या पाठीवानी काळं कुळकुळीत रंगवलं त्यांना, त्यांच्या पद्धतीचा मेकअप असेल त्यांना रंगवलं. मला आता रंगवलंय, भले आता ती मला पण आवडत नसन पण ते त्यांना आवडलं, त्यांना आनंद भेटला, त्यांना वाटत होतं मला माहिती आहे की मी जोकर सारखे दिसते, माझं तोंड लयच पांढरं झालं, माझं तोंड वेगळं दिसतंय, माझं हात वेगळं दिसतं, तर मेकअप ओव्हर झाला हे ते मला माहिती होतं, मला दिसतंय, मला कळतंय. पण आनंद त्या ताईला पण भेटत होता की बाबा मी मेकअप केला आणि त्याचा व्हिडिओ केला, मग ते छान दिसतात तर चल बाबा छान तर छान. अरे कुणाला तर खुश ठेवायचं हे करा. मी तिकडनं आली, व्हिडिओ सुद्धा सोडला नाही, काय नाही, आली पहिल्यांदा मला लाज वाटत होती, मी तोंडावर झाकून घरी आपल्या आले, एक ड्रेस घातला माझा जो होता ते आणि 1-2 रील्स केल्या, कारण त्यांना बरं वाटेल. कारण त्यांना काय वाटत होतं की मी मेकअप केला ना तर तुम्ही 2-4 रील्स बनवा. अरे दुसऱ्याला कधी तर आनंद द्यायला शिका. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख असतंय. अरे माझ्यासारखं तर दुःख कोणचीच बाई सहन करू शकत नाही, एवढं मी सहन करते. तरी पण मी तुम्हाला हसवायचा माझं डेली रुटीन, पण तुम्ही नुसत्या चुकांवर चुकच करते. अरे तुम्ही काय हरिश्चंद्राच्या पोटचं आहे का? हाय का की तुमचं कोण बिलकुलच चूक होत नाही? हे असल्या लोकांचं कसं असतं माहिती आहे का, खच्चीकर करणाराचं आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून.
लोकांचं का नाही भले काय नका का नसना नीटनेटकं निर्मळ का असना तरी म्हणायचं हो 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 हिथं उगावलंय. आणि ह्यांचं इथपर्यंत पार येण्या घालायचा ओकूत आला का नाही त्यात वा जरी झाल्या तर ह्यांना काय घेणं देणं नाही. हा आणि त्या वाचा व्हिडिओ तुम्हाला सांगा ती मी जाणून बुजून बनवला होता. माझ्या डोक्यामध्ये एक तर ऊ दाखवायचे आणि ज्यांना लयच वाटतं नाही हिच्यात लय उवा पडल्या तर त्यांना या बिंदास्त माझ्या डोक्याला उवा बघत बसा. हा का निर्म्यानं डोकं धुते मी. अरे काय चव आली. अरे एखाद्या गरीबाला कसं सपोर्ट करा कसं काय करा. कमवलेला पैसा कुठं ठेवला. कमवलेला पैसा तुमच्या जाऊ दे आता नाही बोलत. लय लय मला लय बोल वाटतं पण वाटतं जाऊ दे मरू दे ज्यांचा आपलं ते वाईट का व्हायना पण आपल्याला सपोर्ट असतो या म्हणून मी बोलत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगा तुमची जळायची अरे जे माझ्या मनामध्ये मी ठेवलेले लोक माझ्यावर जळून माझ्यावर उलटून ज्यांच्यासाठी मी केलं ते माझ्यावर उलटून वर टांगडी करून मुतून पळून गेलं त्यांची मी कदर केली नाही तर तुमची काय करणार आहे. माझं मनच ही आहे व मी काय म्हणते झालेल्या गोष्टी झाल्या जाऊ दे एकदा चुकलं पण आता त्यांच्यावर टाइम आहे म्हणून मी परत त्यांच्यावर गोंडा घोळते. तर तुम्ही काय म्हणता नाही हे अशी करते आणि हिला गरज आहे आणि म्हणून ही का नाही परत तशीच करते आणि नाटकं करते. ते मग नाटकं केलं काय जरी केलं तरी ते माझ्या मनाचा प्रश्न. एखाद्यानं मला किती जरी दुःख दिलं आणि दिलेलं असलं आणि वेळेला जर त्या अडचणीत असेल आणि ती माझ्यापर्यंत आलं असेल तर मला माझं मन कसं पगळतं कुणाच ठाव. मला त्या माणसाची मदतच करावं वाटतं त्याला जवळ घेऊच वाटतं काय असेल ती देवालाच जाणे. माझं मनच का कठोर होत नाही काय माहित नाही. पण त्यांची गरज भागली की ती माझ्यावर लाद देतात आणि निघून जातात. तिथं मला दुःख वाटतं बरं का. पण ज्यावेळेस का लोक मला विचारतात ह्यानं असं का केलं मग त्यावेळेस मला रडू येतं किंवा मला सांगू वाटतं मग माझ्याबरोबर असं झालं ते तुम्ही हे लगेच काय म्हणा हां चला हिनं अगोदर जवळ केलं दिलं आणि आता ती लांब गेली आणि हिला ही अशी लाद दिली आणि हिनं असं केलं आणि तिथं तसंच केलं. अरे कसं केलं ज्याची त्याला माहिती असतं. माझं काम काय की माझ्या जीवनामध्ये काय घडतंय. एखादं चांगली व्यक्ती आली तरी मी सांगते वाईट व्यक्ती आली तरी पण मी सांगते. आणि त्याच्यासाठी तर मी आता ते चांगलं वंगाळ सोडूनच दिलं कारण लोकांसाठी लय करून बसली मी. पदर पैसे स्वतःचं लुस्कान करून घालून स्वतःचं खाया प्या घालून स्वतःचं सगळं करून पण माझ्यावरच ते सगळे चढून गेले त्यामुळे ते मी आता विषय सोडला. आता फक्त स्वार्थी बनायचं स्वतःपुरतं बघायचं. कुणी का ना तिकडं असं माझ्या समोर जर एखादं तरफडायला जरी लागलं ना तर माझी मनाची इच्छा होणार नाही की त्याला उठून पाणी पाजावं. इच्छा बिलकुलच राहिली नाही. ते कशा आपल्याला गरजेपुरते वापरतात आपण त्यांना गरजेला पण वापरायचं नाही. भले आपण का नाही परक्याकडं का नाही मदतीला जायचं आणि त्यांना बी बोलवायचं. आणि पहिली गोष्ट माझ्याकडून कोण घेतच नाही काय. तुम्ही बघितलं असं पांडुदादाला म्हणलं मी तुम्हाला मदत करते थोडीफार तर तिथं डायरेक्ट नको म्हणलं. निलेश दादाला पण मदत करते म्हणलं निलेश दादानं पण नको म्हणलं. बऱ्याच जणांचं आता कुणाकुणाचं नाव सांगू. हां आणि मला गरज पडली तर पटकन निलेश दादा माझ्यासाठी उभा राहिला का नाही असं असतं. आणि नातेवाईकांना नावं ठेवते म्हणता तुम्ही नातेवाईक. अरे कसं असतं गव्हाबरोबर किडं बी रगडतात ध्यानात धरा. तर चला आता ही निघालते स्वतीकडे जाते जरा लोकांचं खच्ची करणारे. तुम्ही मला बोलता पण ती मेकअप केला ना त्या ताईनं त्यांना किती वाईट वाटलं असेल का नाही. त्यांना काय क्लास केलाय का काय केलाय का त्यांच्याकडे मोठं मोठं सामान होतं का काय सुद्धा नव्हतं. त्यांना त्यांचं जे मटेरियल होतं ते माझ्यासाठी वापरलं. आता ह्याची किटकिटाचा हे सगळं स्वतीकडंच आहे मरत तिकडं अशीच घालती येणे जाते. एवढी येणार आता खाल्ल्याला सगळा भाजी जिरला माझा. तर स्वातीच्या इकडंच माझा क्लिप आहे. आता झोपले असेल स्वाती आता जाऊन उठवते. तेव्हा त्या ताईनं तेवढंच नाही तर तुम्हाला सांगते माझ्या कानात घाला मला रिंगा बी दिल्या. माझ्या चांदीच्या रिंगा काढून ठेवायला सांगितल्या. मी चांदीच्या रिंगा काढल्या आणि बघा त्या ताईनं दिल्या हे घातलं. हा बघा त्या म्हणल्या राधा ते चांदीच्या रिंगा लय काळ्या झाल्या त्या काढून टाका न ही घाल. बघा ही घातलं. लोकांचं मन जपावं लागतं माहिती आहे का तुम्हाला. दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख बघायचं असतं. लोकाला आनंद द्यायला शिका जरा. आणि लोकाला जे माणूस आनंद देत नाही ना
ती माणूस कधीच आयुष्यामध्ये त्यांचा थोड्या दिवसाचाच आनंद असतो, ते कमेंट टाकून पळून जाते. त्यामुळे ज्याची त्याची नीतिमत्ता, आपली नीतिमत्ता चांगली आहे म्हणून आपण सुखी आहे का नाही. फरक एवढाच आहे की काय लोक माझ्यावर करण्या धरण्या करतात म्हणून थोडीशी दुःखी आहे मी. करू दे आपल्याचे काय, ते तरी काय सुखानं जगतली का. आज एक आनंदानं जगताना उद्या गांडीनं सरकायला लागल्यावर मग कुत्रा हाल खायचं नाही, मग त्यांना काढून खावं लागेल का नाही. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आता मी निघाली स्वतीकडं.